हे 15 नियम पाळा. आयुष्यभर निरोगी राहा आणि आरोग्यदायी राहण्यास सकाळी पाणी, दुपारी ताक, संध्याकाळी दूध घ्या. पोटभर हीच आहे आपल्या निरोगी आयुष्याची खरी नोट. 2. 90% आजार हे पोटातून होतात. पोटात ॲसिडिटी, कब्ज नसला पाहिजे. पोट स्वच्छ, साफ आणि तेच आरोग्याचं राज आहे. 3. शरीर न धरता येणारे 13 वेद याचा विचार करा. 4. 160 प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा. 5. 80 प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्या इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे. 48 प्रकारचे रोग ॲल्युमिनियमची भांडी वापरल्याने होतात. त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैद्या लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत असत. 7. तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याचा अतिसेवनाने हृदयरोग होऊ शकतो. मॅग्नेट, गुटखा, सारी, डुकराचं मांस, पिझ्झा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोला यामुळे मोठे आतडे सडते. जेवण झाल्यावर लगेच स्नान करू नये. यामुळे पचनशक्ती मंद होते, शरीरात कमजोर होते. केस रंगवू नका. हेअर कलर केल्याने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते. 11. गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. 12. स्नान करताना कधीही पटकन डोक्यावर पाणी कधीच डोक्यावरून घेऊ नये. डोळे कमजोर होतात. प्रथम हातपाय भिजवावे, नंतर डोक्यावर पाणी घ्यावे. पॅरालिसिसच्या हृदयाचा अटॅक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांड्यांवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर पाणी टाका. 16. पहिल्यांदा स्नान करावे, नंतर डोक्यावर पाणी घ्यावे. त्यामुळे डोक्याची रक्तसंचार पायाकडे होतो व त्रास होत नाही, चक्कर येत नाही. उभ्याने कधीही पाणी घेऊ नये. टाच कायमची दुखू लागते. उभ्याने कधीही पाणी पिऊ नये. टाच कायमची दुखू लागते. जेवणात वरून कधी मीठ घेऊ नये. त्यामुळे रक्तचाप, ब्लड प्रेशर वाढतो. कधीही जोराने शिंकू नये, नाहीतर कानाचा त्रास होऊ शकतो. रोज सकाळी तुळशीची पाने खावी. कधी सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही. जेवणानंतर रोज जुना गूळ, सोप बडीशेप खावी. पचन चांगले होते व ॲसिडिटी होत नाही. सतत कफ होत असेल तर नेहमी मुलेठी चघळावी, ज्येष्ठमध. याने कफ बाहेर पडतो व आवाज चांगला राहतो. नेहमी पाणी ताजे प्यावे. विहिरीचे पाणी फार चांगले. बाटलीबंद, फ्रीजमधले पाणी कधीही पिऊ नये. यामुळे नसा त्रास होऊ शकतो. 20. पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, पोटाचे रोग यापासून लिंबू आपल्याला बचावते. 21. गव्हाचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. 22. स्वयंपाक झाल्यावर 48 मिनिटांच्या आत खावा, नाहीतर तो पोषक तत्त्वे नाहीशी होतात. 23. मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने 100% पोषक तत्त्व, काशाच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने 97% पोषक तत्त्व मिळतात. पितळाच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने 93% पोषक तत्त्व मिळतात. ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने 7 ते 13% पोषक तत्त्व असतात. 24. गव्हाचे पीठ 15 दिवसापेक्षा जुने वापरू नये. 25. 14 वर्षाखालील मुलाला मैद्याचे खाद्यपदार्थ, बिस्किट, समोसे इत्यादी पदार्थ खाऊ घालू नयेत. 26.
खाण्यात सौंधव मीठ सर्वश्रेष्ठ, त्यानंतर काळे मीठ, त्यानंतर पांढरे मीठ. हे मीठ फार विषारी आहे. 27 भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी म्हणजेच कोरफड यातील काहीही लावले तर ते थंड वाटते व व्रण पडत नाही. 28 पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्यात आग, खाज, लाली बरी होते. खाण्याचा चुना 70 प्रकारचे रोग बरे करतो. कुत्रा चावेल तेथे हळद लावा. लिंबू सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करून दात घासल्यास स्वच्छ व सफेद होतात. सरसो तेल, सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचे आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नयेत. फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते, पचनक्रिया बिघडते, डोळ्याचे रोग होतात. 33 सकाळचे मोकळे भोजन राजासारखे म्हणजे पोटभर, दुपारचे भोजन राजकुमारासारखे म्हणजेच लहान मुलासारखे, रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे म्हणजेच खूप कमी. हेच उपाय आपल्याला कामी येतील. तसं कोणीच कोणाचं नसतं या जगामध्ये. म्हणूनच सीतेला रामासारखा पती असतानाही हरणाच्या वेळेस तिच्यापाशी कोणीच नव्हते. द्रौपदीला 5 रक्षक असूनही वस्त्रहरणाच्या वेळी तिच्याजवळ तिचे कोणी नव्हते. राजा दशरथाला 4 पुत्र असून अंतसमयी राजाजवळ कोणी नव्हते. लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते, मरताना जवळ कोणी नव्हते. भगवान श्रीकृष्णाला सर्व शक्तिमान होते, बाण लागला तेव्हा जवळ कोणीच नव्हते. अभिमन्यूला प्रेम करणारे सर्वजण होते, चक्रव्यूहातून काढणारं कोणीच नव्हतं. या जगात आपलं कोणीच नाही. आपले कर्म चांगले ठेवा. माहिती आवडली तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल. आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल व तेही आरोग्य संपन्न राहतील. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद.